तुम्ही जी ॲसिडिटीची गोळी घेताय आणि तुम्हाला असं वाटतंय की तुमची ॲसिडिटी कमी करते, तसं नसून ती उलट तुमची ॲसिडिटी जास्त वाढवत आहे. कसं काय ते बघूया. मी डॉक्टर अमोल सूर्यवंशी गेल्या 18 वर्षापासून श्री विश्व गोविंद आयुर्वेद इथे प्रॅक्टिस करत आहे आणि 27,000 पेक्षा जास्त आपला पेशंटचा रुग्णाचा डेटा आहे. जेव्हा आपण ॲसिडिटीची गोळी घेतो तेव्हा ती स्टमकमधलं ॲसिड लेव्हल न्यूट्रल करते, ही गोष्ट नक्कीच बरोबर आहे. पण याच्या जोडीला जे लिव्हरकडनं येणारे पाचक स्त्राव एन्झाईम्स आणि याच्या जोडीला असणारं ॲसिड याला इथे न्यूट्रल करायचा प्रयत्न करते. पर्यायाने काय होतं की जी ॲसिड लेव्हल तर कमी करतेच करते, पण पचनासाठी आवश्यक असणारे पाचक स्त्राव एन्झाईम्स आणि जे ॲसिड पाहिजे, जे पचवायला गरजेचं आहे, असे 13 प्रकारचे वेगवेगळे एन्झाईम्स आहेत, त्याला पण ती कंट्रोल करते किंवा थांबवण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे होणारं पचन अजून स्लो होतं किंवा थांबतं आणि त्याच्यातून गॅसेस क्रिएट होणं किंवा अजून ॲसिड क्रिएट करण्यासाठी शरीर उद्युक्त होतं. म्हणजे शरीराला असा निगेटिव्ह फीडबॅक मेकॅनिझम येतं की कदाचित पचन स्लो होतंय म्हणून ते अजून ॲसिड तयार करतात. पर्यायाने अजून ॲसिडिटी वाढते. म्हणजे गोळी घेतल्यानंतर तुम्हाला काही तास, काही वेळ बरं वाटतं, पुन्हा त्याच्यानंतर ती जास्त बाउन्स बॅक करते. याच्याने हा ट्रॅप अजून वाढत जातो. आपल्याला वाटतं की तात्पुरती ॲसिडिटी कमी झाली आहे, पण ती कमी नसून ती तात्पुरता कमी आहे आणि ती जास्त वेगाने पुन्हा येते. आपल्या आयुर्वेदात ॲसिडिटी कमी करण्यासाठी फार महत्त्वाचं आहे, कारण आयुर्वेद हे नक्कीच नेहमी रूटवर, मुळावर काम करणारं सायन्स आहे, शास्त्र आहे. मग आयुर्वेद काय सांगतं की पहिले तुमची आहारचर्या बदला. म्हणजे काय, की त्याच्यातले घटक कोणते आहे, जे पित्त वाढवणारे आहेत ते कमी करा. तुमची जेवणाची वेळ नियमित करा, झोप व्यवस्थित करा आणि ज्यांना जास्तच ॲसिडिटी होत असेल, ज्याला आपण जीर्ण आम्लपित्त आहे, त्याचं योग्य निदान करा. तुमच्या जवळच्या डॉक्टरांना दाखवा किंवा विश्वगोविंद आयुर्वेदला कन्सल्ट करा आणि याचं मुळापासून निदान करून त्याचं मुळापासून ट्रीटमेंट चालू करा.